श्री गणेशाय नमः। श्री सरस्वते नमः। श्री गुरुभ्यो नमः। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय। संत शिरोमणि गजानन महाराज की जय। आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय। सियावर रामचंद्र की जय। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णु गुरुर्देवो महेश्वरा गुरुर्साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। सार्थ श्रीमद्दासबोध दशक 12वा समास पहिला विमळ लक्षण। श्रीराम आधी प्रपंच करावा नेटका मग घ्यावे परमार्थ विवेका। येथे आळस करू नका विवेकी हो। प्रपंच सांडून परमार्थ कराल तेणे तुम्ही कष्टी व्हाल। प्रपंच परमार्थ चालवाल तरी तुम्ही विवेकी। प्रपंच सांडून परमार्थ केला तरी अन्न मिळेना खायाला। मग तया करंट्याला परमार्थ कैसा। परमार्थ सांडून प्रपंच करीसी तरी तू यमयातना भोगीसी। अंती परमकष्टी होसी यमयातना भोगिता। तेव्हा महत्वची गेले दुर्जनाचे हासे झाले। दुःख उदंड भोगिले आपुल्या जीवे तैसेची होणार अंती। म्हणून भजावे भगवंती। परमार्थाची प्रचिती रोकडी घ्यावी। प्रपंची जो सावधान तो परमार्थ करील जाण। प्रपंची जो अप्रमाण तो परमार्थी खोटा। पुंडलिक वरदे हरे विठ्ठल। श्री ज्ञानदेव तुकाराम पंढरीनाथ महाराज की जय। जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय। परमवंदनीय परमश्रद्धेय जगद्गुरु श्री माऊलींच्या चरणी नतमस्तक होऊन आज संत संघाला उपस्थित गुरुबंधू गुरुभगिनी श्री गुरुदेव भाविक हो, आपण मागच्या आठवड्यामध्ये निस्पृह वर्तणूक या समासामध्ये आपण निरूपण ऐकलं। निस्पृह वर्तणूकचा माणूस हा अंतरात्म्यासारखा असतो असे समर्थ रामदास स्वामी बोलतात सांगतात या ठिकाणी। कारण अंतरात्म्याला स्वतःची इच्छा नसते, परंतु सृष्टीमध्ये जीवांच्या असणाऱ्या वेगवेगळ्या इच्छा पूर्ण करण्यासाठी लागणारे चैतन्य हा अंतरात्मा पुरत असतो। तसा हा जो निस्पृह माणूस असा व्यापक असतो, त्याला स्वतःचं स्वार्थ नसतो। म्हणून असा हा महंत कोणातही कशातही आणि कोठेही आसक्त होत नाही। आणि म्हणून समर्थ रामदास म्हणतात की असा हा निस्पृह वर्तनाचा माणूस हा अंतरात्म्यासारखा असतो। आज आपण दशक 12वा समास पहिला विमल लक्षण यावरती आपण निरूपण ऐकणार आहोत। विमल म्हणजे शुद्ध पवित्र, आणि हेच समर्थ रामदास स्वामी सारा समासामध्ये सांगायचं आहे की शुद्ध पवित्र मनाने प्रपंचाने परमार्थ करा आणि आपली वाटचाल आत्मोद्धाराकडे आत्मसाक्षात्काराकडे मोक्षाकडे आपली चालू द्या असं या ठिकाणी समासातून सांगायचं आहे। आणि म्हणून या समासामध्ये समर्थ रामदास स्वामी सांगतात की प्रपंचाने परमार्थ सावधानतेने करा। कारण आपण किती वेदांताच्या गप्पा मारल्या, हे दृश्य जगत मिथ्य आहे असं कंठशोष केला, टाळूफोडून सांगितलं, तरीसुद्धा भाविक हो, तुम्ही आम्ही काय बहुतांशी माणसंसुद्धा प्रपंचामध्येच रमणारी आहेत। आणि याचं भान समर्थ रामदास स्वामी होतं भाविक हो।
आणि म्हणूनच समाजातील सर्वच माणसं ही वैराग्यशाली असतील असं गृहीत धरून चालणार नाही. कारण जोपर्यंत देहबुद्धी आहे तोपर्यंत माणूस इंद्रियाच्याद्वारे सुखी होण्याचा प्रयत्न करणार. आणि म्हणून जर आपण एखाद्या सर्वसामान्य माणसाचं सांगितलं की बाबा तू प्रपंचाचा त्याग कर, तर तो करणार नाही. म्हणून त्याला प्रपंच आणि परमार्थ याचा जर आपण समन्वय जर सांगितला तर तो काही वयापर्यंत प्रपंच करेल आणि इंद्रियाच्याद्वारे सुखी होऊन अंतर्मुख होऊन आत्मस्वरूप जाणून घ्यायचा प्रयत्न करेल. आणि म्हणून समर्थ रामदास त्या ठिकाणी सांगतायत की पहिल्यांदा नेटका प्रपंच करा आणि मग परमार्थाची निवड करा. कारण का तर आपण प्रपंच जर केला ह्या ठिकाणी प्रथम जर प्रपंच केला तर प्रपंचामध्ये आपल्याला दुःख यमयातना भोगावे लागतील. आणि प्रपंच सोडून आपण जर परमार्थ केला भाविक हो तर या पोटाला खायला अन्नसुद्धा मिळणार नाही. मग अशा भिकारी माणसाला परमार्थ कुठून होणार. आणि म्हणून समर्थ रामदास स्वामी म्हणतात की तुम्ही प्रपंच आणि परमार्थ करा ते खरे विवेकी. पण प्रपंच आणि परमार्थ कसा करावा. पण प्रथम प्रपंच करा नंतर परमार्थ करा असा त्याचा अर्थ नाही आहे. समर्थ रामदास स्वामींना असं दासबोधामध्ये सांगायचं नाही आहे की पहिला तुम्ही प्रपंच करा मग सगळं झालं पुढे सगळं गेलं तोंडातले दात पडले की लांब लांब म्हणायला सुरुवात होईल असं नाही ते सांगायचं आहे. नाही तर बरेच जण याचा एकदम सोयीस्कर अर्थ काढून घेते. बघा सांगितलं की नाही स्वामींच्या प्रवचनामध्ये ते कदम प्रबोधनकार बोलले की समर्थ रामदास स्वामींचा आधार घेऊन सांगितलं त्यांनी दासबोधाचा आधार घेऊन सांगितलं पहिला प्रपंच करा म्हणून आम्ही करतोय प्रपंच असा त्याचा अर्थ नाही आहे. त्याचा अर्थ असा आहे की प्रपंच नीटनेटका करा आणि तो प्रपंच करत असताना परमार्थही करा. म्हणजे प्रपंचही मरेपर्यंत करा आणि परमार्थही मरेपर्यंत करा. जोपर्यंत आपल्या देहात जीव आहे आत्मा आहे तोपर्यंत दोन्हीही गोष्टी एकत्र करा असं समर्थ रामदास स्वामींना सांगायचं आहे. नुसता प्रपंच केलात तरी जन्म वाया जाणार आहे आणि नुसता परमार्थ करायचं म्हटलं तर आपण विरक्त नाही आहे. आपली देह आसक्ती सुटलेली नाही आहे. त्यामुळे आपल्याला जरी भगवं वस्त्र प्रदान केलं आणि मोठमोठ्या गळ्यामध्ये आमच्यासारख्या माळा जरी घातल्या तरी ते शक्य नाही आहे. कारण त्याच्यासाठी तुम्हाला विवेक नावाची शक्ती जागृत ठेवावी लागेल तरच प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी एट ए टाईम करता येतील. करू शकतो आपण. त्याचं उदाहरण नामदेव महाराज आहेत, एकनाथ महाराज आहेत, तुकाराम महाराज आहेत. लांबचं कशाला मी त्याचं स्वतः जिवंत उदाहरण आहे की मी प्रपंचात उत्तम प्रकारे करतो आणि परमार्थही करतो. त्या दोन्ही गोष्टी साध्य होणं अशक्य नाही आहे. तेव्हा त्याचा सोयीस्कर कुणीतरी अर्थ काढू नका. कारण याच दासबोधामध्ये समर्थ रामदास स्वामींनी सांगितलं आहे ज्या दिवशी आपल्याला कळतं की मनुष्य देह मुक्ती मिळवण्यासाठी मिळालेला आहे त्या क्षणापासून परमार्थिक माणसानं व्हावं. म्हणजे काय करावं की प्रपंच करावाच पण त्याचबरोबर त्या क्षणापासून परमार्थ करावा. आपण पुढे ऐकूया. छान बोलत आहेत. आणि म्हणूनच मरेपर्यंत आपल्याला प्रपंच आणि परमार्थ या दोन्ही गोष्टी करायच्या आहेत. आणि जर जिवंत उदाहरण आपले जगद्गुरू श्री माऊली आज या ठिकाणी माऊली प्रपंच करतात तर परमार्थसुद्धा करतायत. परंतु या ठिकाणी आपण कधी पाहिलं आहे का की माऊलींचा प्रपंच करताना कधी बॅलन्स केला आहे का. कधीच नाही. आणि प्रपंच करत असताना माऊलींचं दुर्लक्ष परमार्थाकडे कधी झालं आहे का तर असं कधीच झालेलं नाही. आणि म्हणून असा तुम्ही आम्ही प्रपंच आणि परमार्थ करावा असं आपल्या जगद्गुरू श्री माऊलींना अपेक्षित आहे. बघा ना ह्या ठिकाणी आपल्या मठाचे उत्तराधिकारी कानिफनाथ महाराज आज अमेरिकेमध्ये जाऊन संपूर्ण अमेरिका हलवत आहेत. याचं कारण काय तर माऊलीने अशा प्रकारचे आपल्या इतकं माऊलींचं चाललेलं दिवसभरचं कार्य आहे दिनचर्या जेवढं कार्य आहे तरीसुद्धा ज्यातून माऊलीने आपल्या महाराजांवरती इतक्या प्रकारचा संस्कार केलेला आहे. आणि म्हणून आज आपल्या संप्रदायाचं महाराजांवरती आता इथे म्हणू नका. मग तुम्हाला जर कानिफनाथ महाराज ते जर उदाहरण द्यायचं असेल तर कानिफनाथ या मुलावर त्यांना मला वाटतं असं उदाहरण द्यायचं आहे की स्वामी परमार्थ करतायत आणि प्रपंच पण करतायत म्हणून कानिफनाथ नावाचा त्यांचा जो मुलगा आहे तो फुकट गेला नाही. उलट त्यांनी प्रपंचाकडे स्वामींचं किती लक्ष आहे ते बघा की त्यांनी कानिफनाथ महाराजांना मुलाला इतकं सुंदर घडवलं की त्याने प्रपंचही केला पाहिजे आणि त्याने परमार्थही केला पाहिजे अशा प्रकारे त्याला घडवलं. मला वाटतं असं त्यांना सांगायचं असंच आहे ना म्हणायचं. हां होय हां बरं ठीक. श्री गुरुदेव माऊली. आणि म्हणूनच जगद्गुरू श्री माऊली आपल्या वारंवार सांगतात की आम्हा साधू संतांसारखा प्रपंच करा.
कारण या समासामध्ये दासबोध ग्रंथामध्ये समर्थ रामदास असं सांगितलेलं आहे की असे महंत अनेकांच्या संसाराचे आधारस्तंभ किंवा दीपस्तंभ असतात आणि भाविक हो त्रिवार सत्य आहे. तुमच्या आमच्या एक मिनिट, मी जरा कदमांना आता डिस्टर्ब करतोय कारण ते परत त्या मूळ विषयाकडे येणार नाहीत. मागे पण असा एक समास आला होता, तिथे पण आमची अपेक्षा होती की प्रबोधनकारांनी ते फोडून सांगा विस्तृत स्वरूपात. इथे आम्ही सगळे लोक जे संत संघाला बसलो आहे, भक्तगण आमचे, त्या भक्तगणांच्या मनामध्ये प्रश्न असा आहे की तुम्ही सगळे प्रबोधनकार सांगतायत की नीटनेटका प्रपंच करा, प्रपंचामध्ये बॅलन्स जाऊ देऊ नका आणि परमार्थ करा. म्हणजे नेमका कसा करावा? आमची माऊली करते असं तुम्ही सांगता, पण माऊली कसा करते तो जरा आम्हाला सांगा ना विस्तृत. तर मला वाटतं ह्यानं सांगता येईल काय मला वाटत नाही आहे, म्हणून मीच जरा सांगतो की प्रपंच कसा करावा. आम्ही लोक प्रपंच कसा करतो. एखादी गोष्ट प्रपंचामध्ये तुम्हाला करायची असते तर तुम्ही काय करता? ती हवी 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 ध्यास धरता. ती जोपर्यंत मिळत नाही तोपर्यंत कुठेच लक्ष देत नाही. आम्ही तसं नाही करत. एखादी गोष्ट प्रपंचाला हवी तर प्रयत्न करायचे. प्रयत्न केल्यानंतर मिळाली तरी ठीक आहे, नाही मिळाली तर नसेल नशिबात म्हणायचं सोडून द्यायचं. प्रयत्न चांगला करायचा, पण तो प्रयत्न करत असताना हे विसरत नाही आम्ही की मी नुसतं ह्याच्यासाठी नाही आहे. बायकोचं पोट भरलं पाहिजे, मुलाचं पोट भरलं पाहिजे, मुलावर चांगल्या प्रकारचा संस्कार केला पाहिजे, मुलाकडे पूर्णपणे लक्ष ठेवलं पाहिजे, त्याचं शिक्षण झालं पाहिजे, त्याला योग्य प्रकारचं वळण लागलं पाहिजे. मग मी प्रवचनं करत फिरतो, इकडे फिरतो तिकडे फिरतो, मला वेळ नाही, तर चालणार नाही. ती कर्तव्यात कसूर केली व प्रपंच नीटनेटका होणार नाही. म्हणून ज्यावेळी मुलाचं चुकणार आहे तर त्याला झापलंच पाहिजे. मी महाराज असलो तरी त्याला झापलाच पाहिजे, तिथे चूक सांगितलीच पाहिजे. आणि वडील या नात्यानं मी ज्यावेळी वावरत असेन प्रपंचामध्ये त्यावेळी मी किती कुठंही कसाही लांब असलो तरीसुद्धा मुलाची काळजी घेतली पाहिजे, मुलाबरोबर बोललं पाहिजे, पत्नीबरोबर बोललं पाहिजे, त्यांना काय हवं नको ते विचारलं पाहिजे, त्यांना जे काय संसारामध्ये आखून द्यायचं काय करून द्यायचं आहे ते करून दिलं पाहिजे. ती माझी ड्युटी आहे, तो माझा जॉब आहे असं समजून ते करून दिलं पाहिजे आणि त्यातनं बाजूला झालं पाहिजे. एकदा करून दिलं ना की मग परत तो करेल की नाही त्याला करून दिलंत ना, तुम्ही उभा केलात ना, आता करणं त्याची जबाबदारी. नाही मग माझ्या मुलाचं पुढे कसं होणार, माझं नातवाचं कसं होणार, हा माझी नाही जबाबदारी. त्याला शिक्षण देणं माझं काम आहे. मग तो शिक्षणाला जातोय की नाही हे बघणं वडील या नात्यानं माझी जबाबदारी आहे. तो चुकीच्या रस्त्याने जाणार नाही म्हणून त्याला वडील या नात्यानं जो वेळ दिला पाहिजे तो मी दिलाच पाहिजे. नाही माझं बाकीचं काम चालू आहे, मला तिकडे ड्युटी असते परमार्थात म्हणून मला वेळ देता येणार नाही, असं नाही चालणार. तिकडे प्रपंचामध्ये लक्ष दिलंच पाहिजे. वडील म्हणून जी भूमिका मला करायची त्याच्यामध्ये किंवा नवरा म्हणून जी भूमिका करायची, मुलगा म्हणून जी भूमिका करायची, मागे प्रवचनामध्ये एकदा विषय येऊन गेलेला आहे तो, मला वाटतं 2दा तो विषय झाला. कुणीतरी सांगितलं होतं, मला आता आठवत नाही, प्रबोधनकाराने, की मी माझ्या वडिलांचे पाय चेपले. मी काय मेहरबानी केली नाही ती. मी जर ती ड्युटी केली नाही, कारण माझं काम आहे माझ्या वडिलांची सेवा करणं. आई वडील मी दैवत सांगतो लोकांना, तर त्या दैवताची मी नाही सेवा केली तर मला अधिकार काय माझ्या मुलाला सांगण्याचा. म्हणून मी माझ्या कर्तव्यामध्ये कसूर करता कामा नाही. मी भले जगद्गुरू असेल पण वडिलांसाठी मी जगद्गुरू नाही ना, त्यांचा मुलगा आहे. थोडक्यात आम्ही लोक प्रपंच आणि परमार्थ करत असताना भूमिका समजून घेतो, त्या भूमिकेत तेवढ्यापुरतं जातो. ती भूमिका झाली की लगेच त्या भूमिकेतून बाहेर येतो. आणि मूळ माझा जन्म कशासाठी आहे, अनेकी वाट कोण जाने का घाट कोण, त्याच्यासाठी. म्हणजे मी एक आत्मा आहे, मला हा प्रपंच परमेश्वराने दिलेला आहे, हा मला एक रंगमंच दिला आहे. त्या रंगमंचावर आल्यानंतर माझी भूमिका एकदम अफलातून झाली पाहिजे. लोकांनी टाळ्या वाजवल्या पाहिजे, काय ह्या हिरोने येऊन भूमिका केली, एकदम जिवंत भूमिका केली. हे कायम लक्षात ठेवतो. सिरियल आपण वेगवेगळ्या बघता, 4 दिवस सासूचे की आणखीन कुठली तरी, 4 दिवस सुनेचे नाही वाटतं सिरियल, नाही ना, ठीक आहे, कुठली तरी आपल्या एखादी सिरियलचं नाव तुम्ही मनासमोर ठेवा. त्याच्यामध्ये ते पात्र जी भूमिका करतं ती एकदम जिवंत का वाटते, तर त्यांनी भूमिकेचा अभ्यास केलेला असतो. आणि त्या भूमिकेमध्ये आल्यानंतर इतकं म्हणजे अगदी कुठली तरी हिरोईन असते, कुठला तरी हिरो असतो, पण नवरा बायकोचा रोल म्हटल्यानंतर खरी नवरा बायको कशा प्रकारे वागत असतील, त्यांचं वागणं कसं असतं, बोलणं कसं असतं, रिस्पेक्ट देण्याची पद्धत कशी असते,
प्रेम करण्याची पद्धत कशी असेल नवरा बायकोंची, या भूमिकेत ते जातात. आणि तिथे स्टेजवर आल्यानंतर ते एवढंच लक्षात ठेवतात, आम्ही दोघं नवरा बायको आहोत. आणि तशा प्रकारची ती भूमिका वटवतात. स्टेजवरून खाली आल्यानंतर कळतं, म्हणजे ते लक्षात कायम ठेवतात, तो काय माझा नाही आहे, तो माझ्या या नाटकातला का सिरियलमधला हिरो आहे. त्याची ड्युटी संपली तो जाऊ दे, नंतर बोलत पण नाहीत एकमेकाशी. त्यामुळे काय होतं, तिचाही संसार चांगला चालतो आणि त्या हिरोचा पण संसार चांगला चालतो. परंतु जे लोक पागलपणा करतात आणि त्या भूमिकेतनं बाहेर आल्यानंतरसुद्धा वेडवाकडं वागायचा प्रयत्न केला की मग टी व्हीवर दाखवतात, मग पेपरमध्ये बातमी येते, कदाचित तिच्या नवऱ्याचे 2 थापड किंवा फटके हिरोनं खाल्लेले असतात. भूमिका नीट कळली नसते की तिथं फक्त सिरियल पुरती ती करायची आहे, मी तिचा नवरा नाही आहे आणि ती माझी बायको नाही आहे, फक्त हे नाटक वटवायचं आहे. आम्ही संत तसं वटवत असतो. म्हणून संसारामध्ये बॅलन्स कधीही जात नाही. आम्हाला ठाऊक आहे की या देहासाठी कानिपनाथ नावाचा मुलगा दिलेला आहे देवानं, हा रंगमंच जीवनाचा. त्या रंगमंचावरचं कानिपनाथ नावाचं एक पात्र आहे. त्या पात्राला वडिलांचा रोल माझ्याकडून करून घ्यायचा आहे आणि त्यानं मुलाचा रोल करायचा आहे. पत्नी म्हणून माझी जी ठरलेली आता जी पत्नी आहे तिनं भूमिका करायची माझ्याबरोबर पत्नी म्हणून, मी तिचा नवरा म्हणून भूमिका करायची. त्या रोलमधून बाहेर येतो आम्ही नेहमी. आणि आपण याच्यासाठी नुसते नाही आहे, मला हात दिलेत, मला बुद्धी दिले, मला लाज नावाचा प्रकार दिला आहे, मला कर्म करण्याचा अधिकार दिला आहे, मी माझ्यासाठी स्वतःसाठी काहीतरी केलं पाहिजे. मग मी काय केलं पाहिजे, तर परमार्थिक झालो पाहिजे. मग माझ्यामध्ये दया आली पाहिजे, माझ्यात क्षमा आली पाहिजे, माझ्यात शांती आली पाहिजे, माझ्यात औदार्य आलं पाहिजे, माझ्यामध्ये परोपकार वृत्ती आली पाहिजे. त्यावेळी माझ्यातलं देवपणाचा गुण विकसित होईल आणि मग जे घडेल ते निस्पृहपणे घडेल. ते करणारा मी कोणी नाही आहे, तो करणारा तो वेगळा आहे. त्यानं ते करून घेतलं, मी कशाला क्रेडिट घेऊ, मी कुठे मेहरबानी करतो आहे. मला जर प्रवचनांसाठी तो पाठवत असेल तो पाठवतो, मी नाही जात. मी जाणार असेल तर आजारी झालं तर का नाही जाणार. ज्या अर्थी मी गेलो पाहिजे अशी त्याची इच्छा म्हणून मला सुखरूप ठेवलं आहे, मला त्याच्यासाठी त्याने पाय दिलेले आहेत, मला त्याच्यासाठी तोंड दिलेलं आहे. माझं तोंड बंद करून टाकलं तर मी जाऊन प्रवचन कसं करणार. ही भूमिका नीट लक्षात ठेवली पाहिजे. हे त्याचं खरं मर्म आहे. आणि तिथेच आपलं कन्फ्युजन होतं. आणि संसार आणि परमार्थ कसा करायचं सांगा कसा करायचं, सांगा कसा करायचं. म्हणून एक अभंग आहे, पण त्यांना बोलायचं आहे. नाहीतर मी अभंग म्हणणार होतो, सांगा मी काय करू, भक्ती करू की पोट भरू, तुकडोजी महाराजांनी सांगितलेलं आहे. आणि त्याच अभंगामध्ये तुकडोजी महाराजांनी सांगितलं आहे, अरे मानवा तू नको घाबरू, भक्ती करून जो पोट भरे, तुकड्या म्हणे त्याला मोक्ष मिळे. म्हणजे काय की तुझा प्रपंच करत असताना भक्तीचा अर्थ परमार्थ, प्रपंच करत असताना तो परमार्थ करेल, तोच जीवनामध्ये यशस्वी होईल. त्यामुळे इथल्या सत्संगी मंडळींनी लक्षात ठेवायचं की आमची कुणाची तुमच्याकडून अपेक्षा नाही की बायको सोडा, मुलं सोडा, घरदार सोडा. पण संसार करताना जी कुत्सिकता येते, संसार करताना जी संकुचितपणा आपल्यामध्ये आहे, संसार करताना माझं तुझं आपण जे करत बसलेलो आहोत, संसार करताना हे माहिती आहे आपल्याला हे आपलं कोणीच नाही आहे, हा मुलगा माझा नाही आहे, तो देवानं दिला आहे. जितके दिवस या रंगमंचावर ठेवायचा तितके दिवसच जीवनाच्या रंगमंचावर तो ठेवणार आहे. नंतर तो आपला मुलगा आपल्यापासून बाजूला जाणार आहे, आपला नवरा आपल्यापासून बाजूला जाणार, आपली बायको आपल्यापासून बाजूला जाणार, आपली मुलं आपल्यापासून बाजूला जाणार आहेत. मी पण कसं जायचं ते पण त्याने ठरवलेलं, माझी एंट्री लिहून ठेवलेली आहे. त्याप्रमाणे ती एंट्री होणार आणि मी एक्झिट होऊन जाणार. मग कॅन्सर होणार की मला आणखीन कुठल्या प्रकारचा आजार होणार हे ठरलं आहे, लिहिलं आहे. नाटक जीवनाचं त्या भगवंताने लिहून ठेवलं आहे. त्याप्रमाणे त्यावेळेला तशी एंट्री होणार आणि आपण बाजूला होणार. हे लक्षात ठेवत नाही आपण. आणि म्हणून आपल्यामध्ये संकुचितपणा येतो, माझा संसार असं वाटतो, तो दुसऱ्याचा आणि हे माझं, आणि त्यातच आपण गुरफटून जातो. म्हणून निस्पृहपणे जगा, तो मागचा समास होता तो त्याच्यासाठी होता की निस्पृहपणे जगा, कुठल्याही फळाची अपेक्षा धरू नका
आता जर तुमचं लग्न झालं तर तू नवऱ्याच्या रोलमध्ये आहेस, तर नवऱ्याचा रोल करत असताना कायम नवरा नाही आहेस, कधीतरी तू नरदेह आहेस, हे पण लक्षात ठेव. बायकोच्या भूमिकेत असशील तर हे लक्षात ठेव, कधीतरी तू नरदेह आहेस. काहीच वेळ तू बायको आहेस आणि काही वेळ तू नरदेह आहे. तुझ्यासाठी तू काहीतरी केलं पाहिजेस. तुला नोकरी करावी लागणार प्रपंचासाठी, कर ना नोकरी. करत असताना सुद्धा माझं काहीतरी वेगळं कर्तव्य आहे, कारण मी मागे काहीतरी पुण्य केलं असेल, पाप केलं असेल म्हणून हा जन्म मिळाला आहे. मग या चक्रातून सुटायला नको मला, हे आपण विसरतो, हे आपण लक्षात घेत नाही. आणि त्या गाढवासारखा संसार करतो आपण. त्या गाढवाच्या पाट्यावर जेवढं लादणार तेवढं ते घेऊन जाणार. ते कधी बोलणारच नाही मला जादा झालं आणि कमी झालं आहे म्हणून. तसं ओढायचं काम नाही करायचं. संत तसं नाही करत. त्यांना माहिती आहे की ड्युटी आहे, हा जॉब आहे, ठीक आहे, तो संपल्यानंतर त्यातून बाहेर आलं पाहिजे ना. ड्युटीलासुद्धा काही कालावधी असतो ना, 8 तासाची ड्युटी, 12 तासाची ड्युटी, का 24 घंटे ड्युटी असते. का ठेवलेलं आहे की त्या ठराविक कालावधीनंतर तुम्ही तुमची आहात. तुम्हाला तुमचं खाजगी लाईफ आहे, आयुष्य आहे, त्या आयुष्याचा तुम्ही विचार केला पाहिजे. आणि त्या आयुष्यासाठी मी काय करतो दिवसभर, हे आपण प्रापंचिक माणसं विसरतो आणि मग गटांगळ्या खातो. त्या संत जे आहेत ते तसं नाही करत. ते स्वतःचं जे आयुष्य आहे ते स्वतःसाठी जगतात. उद्या ही बायको माझ्यासाठी घेऊन येणार नाही, हा मुलगा माझ्यासाठी माझा परत जन्म घेऊन येणार नाही. मला जो जन्म मिळाला आहे तो माझ्या कर्माप्रमाणे मिळालेला आहे. त्यामुळे मी इथं असं कर्म केलं पाहिजे, झालेल्या चुका इथे माफ केल्या पाहिजे, नील झाल्या पाहिजेत, आणि अशी मला काहीतरी तरतूद करून ठेवली पाहिजे की किमान पुढचा जन्म मला परत चांगला मिळेल. मुक्तीचा मिळाला तर उत्तमच आहे. अशा प्रकारे ज्यावेळी आपण विचार करू त्यावेळेला आपण दया, क्षमा, शांती, औदार्य, परोपकार, निस्पृहता, वैराग्य, औदार्य अशा कृती करायला लागू. याचंच ना परमार्थ आहे, दुसरा कुठला नाही परमार्थ. काय पोती वाचली म्हणजे परमार्थ झालं नाही, संत संघाला आलो म्हणजे परमार्थ झालं नाही, भगवी वस्त्र प्रदान केली म्हणजे परमार्थ केला, अशी जर कुणाची समज असेल तर ती चुकीची आहे. परमार्थाचा अर्थच असा आहे, स्वतःचा मोठा अर्थ समजून घे की मी एक नरदेह आहे, या देहामध्ये मी असं कर्म केलं पाहिजे की माझ्यामध्ये असणारं जे देवत्व आहे त्याला जाऊन झोंबलं पाहिजे, त्याला जाऊन आपण पोचलं पाहिजे. यासाठी जेवढं काय होईल तेवढं मी दुसऱ्यासाठी जगलो पाहिजे. तर माझं 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 हा प्रकार जाईल. अद्वैतातून बाहेर पडू आणि आपल्या हातून कार्य चांगलं होईल. झालेल्या कार्याचं श्रेय घ्यायचं आपण कधीच नाही, कारण जन्माला त्यानं घातलं, त्यानं हात दिले, त्यानं पैसे दिले, त्यानं बुद्धी दिले, त्यानं ताकद दिले, त्यानं श्रम करण्याची अक्कल दिले, हे सगळं त्याचंच आहे. आता मी मगापासून जी यादी काढली, यादी बोललो, त्यातलं तुमचं काय ते सांगा. काहीच नाही. हात त्याचे, पाय त्याचे, डोळे त्याचे, वाणी त्याची. काही जणांना तो देत नाही ना वाणी, तोंड असतं पण काहीच नाही उपयोग. आपण म्हणतो गुंग आहे, त्यानं द्यावी लागते ना ती. म्हणून आम्ही शुद्धीत लोक असतो की हे सगळं त्याचं आहे. मग श्रेय कशाला घ्यायचं, त्याचं श्रेय कशाला घ्यायचं. आणि न श्रेय घेता आपण फक्त हमालाचं किंवा ओझं वाहण्याचं काम करायचं, म्हणजे ॲटोमॅटिक निस्पृहता येते आणि प्रपंच आणि परमार्थ होतो. ऐकूया आपण पुन्हा कदमांकडून ते कसं काय सांगतात पुढे ते. आणि म्हणूनच आपल्याला माऊली वारंवार सांगतात या ठिकाणी की प्रपंचाचा एक वर्म आहे की तनाने प्रपंच करा आणि मनाने परमार्थ करा. कारण प्रपंच संसार करत असताना आपलं लक्ष, आपलं चित्त परमेश्वराकडे असलं पाहिजे. कारण रामदास स्वामी तेच सांगितलं की या समासामध्ये की संसार करत असताना आपल्याला भगवंताकडे आपलं लक्ष, चित्त आपलं असलं पाहिजे, नामाचा ध्यास आपल्यासुद्धा लागला पाहिजे. आणि म्हणून जर प्रपंच करताना आपल्याला परमेश्वराचा, आपल्या सद्गुण जर ध्यास लागला तर आपल्याला भक्ती, ज्ञान हे सर्व काय प्राप्त होईल. आणि यामुळं आपली देहबुद्धी नाश होऊन आत्मबुद्धी विकसित होईल. आणि मग जर ज्ञान प्राप्त झाल्यामुळं आपलं मन जे आहे ते परमार्थाच्या मार्गाला जाईल. आणि म्हणून भाविक हो, आज यासाठीच आपल्या माऊलींनी ही संत संघाची जी कार्यशाळा जे सुरू केली आहे यासाठीच केलेली आहे की आपला प्रपंच म्हणजे पहिल्यांदाच या ठिकाणी समर्थ रामदास स्वामींना तेच अपेक्षित आहे की पहिल्यांदा प्रपंच नेटका करायचा आहे, पण तो प्रपंच करत असताना परमार्थ करायचा आहे, तो आयुष्यभर करायचा आहे. जर ज्याचा प्रपंच नेटका प्रपंच पण करायचा आहे आणि परमार्थही करायचा. विमल ज्ञान हेच आहे, शुद्ध ज्ञान हेच आहे की तू माणूस आहेस, तुला हात दिलेला आहे, तुला 84 लक्ष योनीमध्ये एक वेगळा प्राणी निर्माण केलेला आहे. त्यामुळे या बुद्धीच्या द्वारावर मागच्या जन्माचं केलेलं कर्मफेड
कर्म फेडणे म्हणजेच प्रपंच करणे. तर ते मागच्या जन्माचं कर्म फेड आणि ते फेडत असताना पुढच्या जन्माची तरतूद कर म्हणजेच परमार्थ कर. हे या ज्ञानाचं नाव आहे विमल ज्ञान. म्हणून त्यांनी ते या दशकामध्ये घेतलं आहे की आपण प्रपंच आणि परमार्थ ह्या दोन्ही गोष्टी करायच्यात. परत जरा लक्षात घ्या मी काय म्हटलं ते. प्रपंच म्हणजे मागच्या जन्माचं केलेलं पाप पुण्याचं गाठोडं इथं फेडायचं आहे, त्याचं नाव प्रपंच. आणि परमार्थ याचा अर्थ आपल्याला असा घेता येईल या ठिकाणी की पुढच्या जन्माची तरतूद करणे. या दोन क्रिया एकाच वेळी तुझ्या सुरू झाल्या पाहिजेत आणि अगदी ते शेवटच्या क्षणापर्यंत करत राहिलं पाहिजे. कारण तुझं पाप पुण्याचं गाठोडं किती आहे हेही तुला माहिती नाही आहे आणि पुढच्या जन्माची तरतूद किती केली पाहिजे हेही माहिती नाही आहे. म्हणून दोन्ही गोष्टी एक साथ करायला सुरुवात कर आणि प्रामाणिकपणे कर, निसंकोचपणे कर, निस्वार्थी बुद्धीने कर आणि डोळसपणे कर. हे परमार्थात हे विमल दर्शन या दशकामध्ये सांगितलेलं. आपलं टायमिंग संपल्यामुळे आपण इथे आता थांबत आहोत. जगद्गुरु नरेंद्राचार्य महाराज की जय. सद्गुरु काडसिद्धेश्वर महाराज की जय. संत शिरोमणी गजानन महाराज की जय. आद्य जगद्गुरु रामानंदाचार्य महाराज की जय. सियावल्लभ रामचंद्र की जय.